राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीभोवती गेल्या महिनाभरापासून राजकीय वादळ उसळलं होतं। सत्तेच्या या पटावर प्रत्येक चाल विचारपूर्वक टाकली जात होती आणि प्रत्येक क्षण अनिश्चिततेच्या धुक्यात लपलेला होता। अखेर या सत्यानाट्याचा कळस गाठत मध्यरात्रीच्या शांततेत एक फोन वाजला आणि त्या एका कॉलनं सगळं समीकरण बदलून टाकलं। या नाट्यमय घडामोडीमध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या शिल्पा खोत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील विराजमान झाले। पण या निवडीमागची कहाणी म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि संघर्ष आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली ताणतणावाची शर्यत होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच संतुलन साधण्याचा प्रयत्न केला होता। राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद देण्यास त्यांनी हिरवा कंदील दिला होता, मात्र डॉक्टर आमदार विनय कोरे यांचा याला ठाम विरोध होता। त्याच्या मनातील नाराजीमुळे हा वाद अधिकच पेट घेत होता। दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूने झुकणारी राजकीय हवा स्पष्ट दिसत होती, मात्र सत्तेच्या गुंतागुंतीच्या समीकरणात प्रत्येकाचा शब्द महत्त्वाचा ठरत होता। मुंबईतील बैठकीत कोरे यांनी भाजपचाच अध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली होती, त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढला। शेवटी एकच भूमिका सर्वांनी स्वीकारली, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम। पण तरीही पडद्यामागे संघर्ष सुरूच होता। रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या फडणवीसांनी परिस्थिती जवळून पाहिली। महायुतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच अध्यक्षपद द्यावं अशी भूमिका मांडली, त्यावेळी त्यांनी संमती दिली, पण हा निर्णय अजूनही अंतिम झाला नव्हता, कारण काही मनं अजूनही दुमतार होते। सोमवारची रात्र पन्हाळगडावर सत्तेचा खेळ रंगत होता, अंधार गडद होत होता, तसतशी चर्चा अधिक तीव्र होत होती। प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता। निर्णयाचा क्षण जवळ येत होता, पण निष्कर्ष अजूनही धुसर होता। आणि मग मध्यरात्रीचा तो क्षण आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला। त्या एका मागून एक फोन फिरू लागले। सत्तेच्या या निर्णायक क्षणी त्यांनी थेट संवाद साधत सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या या मध्यरात्रीच्या हस्तक्षेपाने अखेर गाठी सुटू लागल्या। विनय कोरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वातावरणात बदल जाणवू लागला। त्यांच्या भूमिकेत सकारात्मकतेची झलक दिसू लागली। त्यानंतर समन्वयाच्या चर्चांनी वेग घेतला आणि अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निर्णय पक्का झाला। या संपूर्ण घटनाक्रमात हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक ठरली। त्यांच्या बाजूने मिळालेला पाठिंबा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा अंतिम निर्णय या दोन गोष्टींनी संपूर्ण समीकरण स्पष्ट केलं। अखेरीस पहाटेच्या उजेडासोबत सत्ता नाट्याचा पडदा खाली आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अध्यक्षपदावर आपली मोहर उमटवली। ही केवळ एक निवड नव्हती, तर राजकारणातील संयम, संवाद आणि निर्णायक नेतृत्वाचा एक जिवंत दाखला ठरली। मध्यरात्रीच्या त्या एका फोननं कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास बदलून टाकला। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।